तर आज आपण बनवणार आहोत कढी। तर त्यासाठी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कुटलेला लसूण आपण घेतलेला आहे। मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि दही घ्यायचा आहे। त्यामध्ये बेसन घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण रवी घालून याला गोठवून घेऊ। दही त्याच्या कढीमध्ये टाकण्यासाठी बनवण्यासाठी ताक बनवणार आहोत आपण। याची कन्सिस्टन्सी चांगली बनवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर याचं ताक बनलेला आहे। आपण आता याला चांगलं गोठवून घेऊयात। आपण आता ताक बनवून घेतलेला आहे। तर आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत। लसूण, जिरे, मोहरे टाकून याला चांगली फोडणी देणार आहोत। त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्या आहेत। याला चांगलं फ्राय होऊ देपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण याला मिक्स करत आहोत। त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता व कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कढीपत्ता म्हणजे या कढीची खरी चव असते। याने कढीला एक छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली फोडणी तयार आहे। आपण याला चांगलं मिक्स करत आहोत। त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकायची आहे। हळद टाकून याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी चटणी टाकायची आहे। त्याला आपण त्यानंतर मिक्स करायचं व त्यानंतर जे आपण ताक बनवलं होतं ते या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। याला तडका द्यायचा आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला लो फ्लेमवर एक उकळी येईपर्यंत असंच राहू द्यायचं आहे। आता आपण याला असंच लो फ्लेमवर राहू देत आहोत उकळी येईपर्यंत। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। परत एकदा मिक्स करायचं आहे। तर आपण याला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला लो फ्लेमवर उकळी येईपर्यंत असंच सोडून द्यायचं आहे। तर आपली कढी तयार आहे। आता आपण या कढीचा आनंद पोळी सोबत व राईस सोबत घेऊ शकतो। प्लीज सबस्क्राइब and like our channel. याला लो फ्लेमवर असंच ठेवून द्यायचं आहे। तर आपली कढी तयार आहे। याचा आनंद आपण रोटी सोबत व राईस सोबत घेऊ शकतो।